राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. जुन्नर तालुक्यातील शिंगवे साळवाडी शिरोली या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. साळवाडी ते गावठाण शिरोली कॉलनीपर्यंत या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्ता दुरुस्तीच्या ग्रामस्थांच्या मागणीला जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली आहे. तसेच या भागात अष्टविनायक रस्ता व सिमेंटचा रस्ता मंजूर झाला असताना काही पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या भागातील रस्ता इतर ठिकाणी फिरवल्याने साळवाडी गाव हे विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित झाल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत नाराजी व्यक्त करत रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलंय. यावेळी साळवाडी गावचे उपसरपंच सुरेश काळे व ग्रामस्थ शंकर शेटे सह असंख्य नागरिक उपस्थित होते. या रस्त्यावरून रोज दूध, शेतमाल, ऊस वाहतूक होतीये. तसेच विद्यार्थी सायकल, दुचाकीवरून शाळेत जा-ये करतायत. अनेक वेळेला या खड्ड्यांमध्ये अनेक वेळा लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावं लागतंय. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थांनी रस्त्यामध्ये वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांचा निषेध व्यक्त केला आहे. या ठिकाणी उभं राहिलो ना, हा जो आळेबोरी शिंगवे हा रस्ता आपण या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. गेली वर्षभर आम्ही ग्रामस्थ या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय. या ठिकाणी जे काम मंजूर होऊन येतं ते दुसऱ्या ठिकाणी काम केलं जातं. 2 वेळा असं झालं की इथला रस्ता दुसरीकडे टाकला गेलेला आहे आणि अंदमान निकोबार सारखं हे गाव आमचं करून ठेवलं आहे की यायची जायची जी व्यवस्था आहे अतिशय दयनीय अवस्था आज तसं जर पाहिलं तर या रस्त्याची झालेली आहे. आम्ही गेले वर्षभर जवळजवळ 4 ते 5 वेळा या ठिकाणी या रस्त्यावरती आंदोलनं केलेत, निवेदने दिलेत. ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असेल, यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे PWDचे अधिकारी असतील यांना फोनवरती सुद्धा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमच्या म्हणण्याला कोणी दाद देत नाही. परंतु यानंतर या रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी ZPचं जे मतदान आता यानंतर होणार आहे, ग्रामपंचायत मतदान होणार आहे, या ठिकाणी आम्ही बहिष्कार करू आणि या ठिकाणी कुणालाही फिरकू देणार नाही. तरी लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावावं अशी आमची ग्रामस्थांची कळकळीनं विनंती या प्रशासनाला राहील. ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याचं नियोजन पुढील काळामध्ये असेल या रस्त्याचं काम झालं नाही तर. असं राहिलेलं एवढं त्रास होतो का विचार सोय ना. सिंगल माणूस चालला तरी मी आता मुंबईहून आता इथे स्थायिक झालो आहे. बाईकवर जातो पण एवढं खड्डे असतात काय तर माणूस जर उडला तर माहिती नाही पडणार. एवढे मोठमोठे खड्डे झालेले हे कधीपासून होतं आहे काय कळतच नाही. पाठीमागं म्हणले बनणार आहे, आंदोलन केलं आता होईल, नंतर होईल, हे कधी होणार आहे? याला काहीतरी पर्याय व्हायला पाहिजे ना. नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकणं हाच मोठा पर्याय आहे. मेहरबानी करून वरील पातळीवरून ही सूत्र हलवावी अशी मी विनंती करतो. बरं झाले, बातम्या देतोय, बाईट देतोय, पण कुणीही याला रस्त्याकडं लक्ष देत नाही. बऱ्याच वेळा झालं इकडले रस्तेसुद्धा पळवले गेले, सिमेंटचे रस्ते मंजूर झालेले दुसरीकडे टाकले गेलेत. या रस्त्याला निवडणूक झाली तर सगळे निघून जातात, परत 5 वर्ष कोणी येत नाही. 5 वर्षानंतर परत मतदानासाठी परत सगळे फिराकले जातात. आता ZP आल्यात, सगळे आल्यात. जर कामं होत नसतील तर कुणीही इकडे ह्या गावात एक अंदमानसारखं हे गाव करून ठेवलेलं आहे. तर कुठेही इकडे याला जाण्या येण्याला पर्यायच नाही ठेवलेला. तरी ह्या रस्त्याचं काम करावा, नाही तर याच्यावरती मोठं आंदोलन केलं. TVS मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या TVS कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू TVS एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. TVS कंपनीचे
सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध, तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798910991. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.